जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात आणि त्यांना काहीतरी प्रकारचा आजार असतो, म्हणजे डायबिटीस असेल, पी-सी-ओ-डी असेल, थायरॉईड असेल, तर बऱ्याच वेळा त्यांना औषधं सुरू असतात. म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे त्यांना डायबिटीसची औषधं असतील, ज्यांना ब्लड प्रेशर आहे त्यांना ब्लड प्रेशरची औषधं असतील. तर मला आज असं सांगायचं की ह्या औषधांचा आपल्या मॅनेजमेंटमध्ये काय स्थान आहे, काय रोल आहे? तर तुम्ही म्हणाल की हे असं काय आहे, की मला ब्लड प्रेशर असेल तर मला आयुष्यभर गोळ्या घ्यायला लागतात. हे मला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. परंतु परिस्थिती अशी आहे मित्रांनो, की हे खरं नाहीये. तुमच्या गोळ्या बंद होऊ शकतात. कारण हे जे आजार आहेत ते लाईफस्टाईल डिसीजेस आहेत. जर तुमची लाईफस्टाईल बदलली, तुम्ही व्यायाम सुरू केला, खाणं चांगलं झालं, व्यवस्थित झोप झाली, कमी स्ट्रेस झाला, तर हे आजार कमी होतात. त्याच्या गोळ्या पूर्ण थांबवू शकतात. याचा अर्थ असा नाही, की मी लगेच गोळ्या थांबवणार आहे. मी गोळ्या थांबवत नाही. जेव्हा तुमचे डॉक्टर गोळ्या सुरू करतात, तेव्हा तुमच्या डॉक्टरांकडूनच त्या बंद व्हायला पाहिजेत. फक्त माझं म्हणणं असं आहे, की मी जे सांगतो ते जर केलंत, तर तुमचे डॉक्टर त्यांच्याकडूनच गोळ्या बंद करतील. म्हणजे ह्या गोळ्यांचं स्थान काय आहे? तर जेव्हा मला असं कळतं, की मला डायबिटीज झालाय, मला ब्लड प्रेशर झालेलं आहे, तेव्हापासून माझ्या लाईफस्टाईल चेंज करून त्याच्या आजारावरती माझं नियंत्रण मिळेपर्यंत जो मधला कालावधी लागतो, त्यासाठी ही औषधं आहेत. तेवढ्याच कालावधीसाठी ही औषधं आहेत. उदाहरणार्थ, आज मला डायबिटीज डिटेक्ट झालेला आहे. आज मला असं कळलं, की मला डायबिटीज झालाय. आज माझ्या गोळ्या सुरू झाल्या. मग मी आजपासून व्यायाम सुरू केला. आजपासून माझं खाणं बदललं आणि मला साधारणतः 6 महिने ते 1 वर्षानंतर त्याचे चेंजेस होऊन त्याचा रिझल्ट मिळायला लागला. तर ह्या जो 6 महिने ते 1 वर्षाचा काळ आहे, त्या काळासाठी जी मॅनेजमेंट आहे, त्यात ह्या गोळ्यांचं स्थान आहे. परंतु हे स्थान असं आहे, की हे कधीतरी संपलं पाहिजे. आपण कधी लाईफस्टाईल चेंज करायलाच जात नाही. म्हणून ह्या गोळ्या आपल्याला आयुष्यभर घ्याव्या लागतात. जर तुम्ही लाईफस्टाईल चेंज केलीत, तर तुमचे आजार नियंत्रणात येतील आणि तुमच्या गोळ्या आपोआप बंद होतील. तुम्हाला काय वाटतं? कॉमेंटमध्ये जरूर लिहा.